नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी शिल्पा जोकारे रुद्र अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधील WH टाईप क्वेश्चन कसं सोडवायचा हे पाहणार आहोत. तर चला पहा. या प्रकारच्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात व्हॉट, व्हेन, हाऊ, वेअर, हाऊ मेनी, हू इत्यादी प्रश्नार्थक सर्वनामाने होऊन शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले असते. काय केलेलं असतं, सर्वात अगोदर काय घ्यायचं आहे, WH टाईप क्वेश्चन करताना आपल्याला इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स घ्यायचे आहेत. मग इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स कोणते आहेत, तर व्हॉट, व्हेन, वेअर, हाऊ यांसारखे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स आपल्याला काय करायचे आहेत, वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. रूल्स. आता तुम्हाला प्रश्न काय असतो की फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन आणि सेंटेन्सेस असतात आणि त्या सेंटेन्सेसमध्ये अंडरलाईन्ड पार्ट असतो. तर अंडरलाईन पार्ट हेच काय असतं, तर ॲन्सर असतं आणि त्यावरून आपल्याला क्वेश्चन तयार करायचा असतो. तर क्वेश्चन कसं तयार करायचा त्यासाठी रूल्स आहेत. तर पहा, जर दिलेल्या वाक्यात हेल्पिंग वर्ब असेल तर काय करायचं, तर सुरुवातीला WH वर्ड घ्यायचं, म्हणजेच काय तर इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स घ्यायचे. त्यानंतर वाक्यामध्ये जो काही हेल्पिंग वर्ब दिलेला आहे तोच काय करायचा आपल्याला WH वर्ड नंतर घ्यायचा आहे. म्हणजेच काय, तर WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस रिमेनिंग पार्ट प्लस क्वेश्चन मार्क या पद्धतीने आपल्याला WH टाईप क्वेश्चनची रचना करायची आहे. जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलं असेल तर, आणि जर दिलेल्या वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर काय करायचं, तर सुरुवातीला WH वर्डच घ्यायचं आणि हेल्पिंग वर्ब नसल्यास डूचे फॉर्म्स घ्यायचे. मग डूचे फॉर्म्स कोणते, तर डू, डीड, डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस रिमेनिंग पार्ट प्लस क्वेश्चन मार्क. अधोरेखित केलेला भाग म्हणजेच काय, तर अंडरलाईन्ड पार्ट उत्तर म्हणून पाहिजे असल्यास खालील WH शब्द वापरावेत. आता कोणते WH शब्द वापरायचे पहा. वॉट केव्हा वापरायचं, ज्यावेळेस अंडरलाईन केलेला पार्ट म्हणून वस्तू किंवा नाम किंवा ऑब्जेक्ट, त्यालाच आपण काय म्हणतो, कर्म जर आलेलं असेल तर काय यूज करायचं आपल्याला, वॉट हा WH वर्ड यूज करायचा आहे. वेअर केव्हा वापरायचं, ज्यावेळेस अंडरलाईन केलेला पार्ट म्हणून स्थळ किंवा अंडरलाईन केलेला पार्ट स्थळ किंवा ठिकाण दर्शवत असेल तर काय यूज करायचं, वेअर. वेन केव्हा वापरायचं, ज्यावेळेस वेळ अंडरलाईन केलेला पार्ट म्हणून काय आलेला आहे, वेळ आलेली असेल तर तिथे काय यूज करणार, वेन. वाय केव्हा यूज करायचं, ज्यावेळेस कारण दिलेलं असेल त्यावेळेस वाय हा WH वर्ड यूज करायचा आहे. हू केव्हा वापरायचं, ज्यावेळेस नाम किंवा व्यक्ती किंवा कर्ता म्हणून अंडरलाईन केलेला पार्ट म्हणून जर आलेला असेल तर तिथे काय यूज करायचं आहे, हू. आणि हाऊ केव्हा वापरायचं, ज्यावेळेस रीत किंवा पद्धत दिलेली असेल अंडरलाईन पार्ट म्हणून तर तिथे काय यूज करायचं आहे आपल्याला, हाऊ. तर यावरचे काय आपण सेंटेन्सेस पाहूया की WH टाईप क्वेश्चन कसे सोडवायचे. तर पहा, क्वेश्चन काय असतो, फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन्ड पार्ट ॲज ॲन ॲन्सर. तर पहा, पहिला क्वेश्चन असा आहे, द फंक्शन इज इन द इव्हनिंग. तर यामध्ये अंडरलाईन केलेला पार्ट आहे इन द इव्हनिंग आणि हे उत्तर आहे आणि यावरून आपल्याला आता प्रश्न तयार करायचा आहे. तर पहा, इन द इव्हनिंग म्हणजे फंक्शन केव्हा आहे, तर संध्याकाळी आहे. मग इव्हनिंग काय दर्शवतं, तर टाईम. मग ज्यावेळेस अंडरलाईन केलेला पार्ट ज्यावेळेस टाईम दर्शवत असेल तर तिथे कुठला WH वर्ड वापरायचा, तर व्हेन. लक्षात असू द्या, अंडरलाईन केलेला पार्ट वेळ म्हणून वेळ दर्शवत असेल तर काय घ्यायचं तिथे, व्हेन. WH वर्ड घेतल्यानंतर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का हे पाहायचं. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेला आहे, काय आहे, इज, म्हणून तेच आपण काय करायचं, WH वर्ड नंतर घ्यायचं आहे, व्हेन इज आणि सब्जेक्ट द फंक्शन आणि तेच घ्यायचं आहे आपल्याला. आणि सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, तर क्वेश्चन मार्क. मग WH टाईप क्वेश्चन काय झाला, तर व्हेन इज द फंक्शन आणि त्याचा ॲन्सर आपल्याला काय मिळतं, तर अंडरलाईन केलेला पार्ट मिळतो, म्हणजेच काय, तर इन द इव्हनिंग. नेक्स्ट क्वेश्चन, सविता वॉज लेट येस्टरडे असं सेंटेन्स आहे. मग यामध्ये अंडरलाईन केलेला पार्ट आहे सविता. मग आता सविता काय आहे, तर नाऊन आहे, बरोबर. मग ज्यावेळेस अंडरलाईन केलेला पार्ट नाऊन म्हणून नाऊन जर आलेला असेल तर कुठला WH वर्ड यूज करायचा, तर हू. त्यानंतर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर तेच घ्यायचं. तर या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय आहे, वॉज, हू वॉज. आता
आपण काय करतो, हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट घेतो, बरोबर. पण या वाक्यामध्ये सब्जेक्ट हेच काय, तर अंडरलाईन केलेला पार्ट आहे. सब्जेक्ट हेच काय, ॲन्सर दिलेलं आहे, त्यामुळं आपण ते क्वेश्चनमध्ये घेऊ शकत नाही, बरोबर. मग त्यामुळं आता रिमेनिंग पार्ट काय आहे, तर लेट येस्टरडे, आणि तेच आपल्याला घ्यायचं आहे. मग क्वेश्चन काय तयार झाला, तर हू वॉज लेट येस्टरडे, आणि त्याचं ॲन्सर काय मिळतं आपल्याला, तर सविता. नेक्स्ट, ही वॉज जॉयफुल बिकॉज ही पास्ड द एक्झामिनेशन, असं वाक्य आहे. आणि यामध्ये अधोरेखित केलेला भाग आहे बिकॉज ही पास्ड द एक्झामिनेशन. आणि हे काय दर्शवतं, हे अंडरलाईन केलेला पार्ट, तर कारण तो खूप आनंदित झाला. का झाला, कारण तो परीक्षेमध्ये पास झाला होता. कारण दिलेलं आहे. मग ज्यावेळेस अंडरलाईन केलेला पार्ट कारण दर्शवत असेल तर त्यावेळेस कुठला WH वर्ड यूज करायचा, व्हाय. म्हणून सुरुवातीला घ्यायचं व्हाय. मग व्हाय नंतर आपलं WH वर्ड घेतल्यानंतर काय पाहायचं आपल्याला, वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे का, तर या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे वॉज, आणि तेच आपल्याला काय करायचं आहे, तर WH वर्ड नंतर घ्यायचं आहे. आता हेल्पिंग वर्ब आपण घेतलं वॉज. हेल्पिंग वर्ब लिहिल्यानंतर वाक्यामध्ये सब्जेक्ट काय दिलेलं आहे ते पाहायचं. सब्जेक्ट काय आहे, तर ही, व्हाय वॉज ही, आणि रिमेनिंग पार्ट म्हणजे काय राहिलेलं आहे, तर जॉयफुल हा शब्द राहिलेला आहे. मग तो आपण ॲज इट इज घेणार, व्हाय वॉज ही जॉयफुल. तर त्याचं ॲन्सर आपल्याला मिळतं बिकॉज ही पास्ड द एक्झामिनेशन. मग पहा, कारण आलेलं आहे अंडरलाईन पार्ट म्हणून, तर कुठला WH वर्ड वापरायचा आहे, तर व्हाय. लक्षात असू द्या. सीमा टोल्ड स्टोरीज, असं वाक्य आहे. तर यामध्ये अंडरलाईन केलेला पार्ट आहे स्टोरीज. आता पहा, स्टोरीज हे काय आहे, तर ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. मग ज्यावेळेस अंडरलाईन केलेला पार्ट म्हणून ऑब्जेक्ट जर येत असेल तर तिथे कुठला WH वर्ड वापरायचा आहे, तर वॉट. काय वापरायचं आहे आपल्याला, वॉट. वॉट वापरायचं आहे. मग आता WH वर्ड आपण घेतला. मग WH वर्ड घेतल्याबरोबर आपण काय करतो, तर हेल्पिंग वर्ब घेतो, बरोबर. तर या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेला आहे का, सीमा टोल्ड स्टोरीज, तर नाही. मग हेल्पिंग वर्ब जर दिलेला नसेल तर आपण काय करतो, डूचे फॉर्म घेतो. मग या वाक्यामध्ये आता डूचा फॉर्म घ्यायचं आहे. मग डूचा फॉर्म घेण्यासाठी आपण काय करणार, तर वाक्यामध्ये वर्ब काय दिलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मग या वाक्यामध्ये वर्ब काय आहे, तर टोल्ड. क्रियापद काय दिलेलं आहे आपल्याला, टोल्ड, बरोबर. मग टोल्ड हा कितवा फॉर्म आहे, तर पास्ट फॉर्म दिलेला आहे. मग ज्यावेळेस वर्बचा पास्ट फॉर्म दिलेला असतो त्यावेळेस डूचा कुठला फॉर्म घ्यायचा, तर डीड. वॉट डीड. वर्बचा फर्स्ट फॉर्म दिलेला असेल तर घ्यायचं डू. वर्बला यस किंवा ES प्रत्यय जर लागलेले असतील तर काय घ्यायचं, डज. आणि वर्बचा पास्ट फॉर्म दिलेला असेल तर तिथे काय घ्यायचं, तर डीड घ्यायचं. एवढं लक्षात असू द्या. आता डीड घेतल्यानंतर सब्जेक्ट काय आहे वाक्यामध्ये ते पाहायचं. तर वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलेला आहे सीमा. व्हॉट डीड सीमा. आणि आता सब्जेक्ट घेतल्यानंतर आपण केव्हाही डूचे फॉर्म्स ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस डूचे फॉर्म्स दिल्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्मच यूज करायचा. तर आता टोल्ड हे वर्ब आहे, बरोबर. टोल्डचा फर्स्ट फॉर्म काय आहे, तर टेल. टेल, टोल्ड, टोल्ड, म्हणून आपण घेतलं टेल. व्हॉट डीड सीमा टेल, म्हणजे सीमानी काय सांगितलं, तर आपल्याला आन्सर काय मिळतं, तर अंडरलाईन केलेला पार्ट स्टोरीज आन्सर मिळतं. नेक्स्ट सेंटेन्स, ही केप्ट हिज बुक इन हिज बॅग, असं सेंटेन्स आहे. आणि यामध्ये अंडरलाईन केलेला पार्ट आहे इन हिज बॅग. असं अंडरलाईन केलेला पार्ट आपल्याला दिलेला आहे, इन हिज बॅग. तर आता इन हिज बॅग म्हणजे काय, प्लेस दर्शवतं, बरोबर आहे. मग ज्यावेळेस अंडरलाईन केलेला पार्ट प्लेस दर्शवत असेल तर कुठला WH वर्ड यूज करायचा आहे, व्हेअर. म्हणून सुरुवातीला घ्यायचं आपण व्हेअर. त्यानंतर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेला आहे का हेच पाहायचं सुरुवातीला WH वर्ड लिहिल्यानंतर. मग या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेला आहे का, ही केप्ट हिज बुक इन हिज बॅग. तर या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं नाही. मग हेल्पिंग वर्ब दिलेलं नसेल तर लक्षातच ठेवायचं आपल्याला काय घ्यायचं आहे, तर डूचे फॉर्म्स घ्यायचे आहेत. मग डूचे फॉर्म्स घेण्यासाठी आपल्याला काय पाहावं लागेल, वाक्यामध्ये वर्ब काय दिलेला आहे. तर वाक्यामध्ये वर्ब काय आहे, केप्ट. केप्ट
हा पास्ट फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे. थर्ड फॉर्म पण केप्टच आहे. मग ज्यावेळेस वर्बचा पास्ट फॉर्म दिलेला असतो त्यावेळेस कुठला फॉर्म वापरायचा डूचा, तर डीड. वेअर डीड. मग डीड लिहिल्यानंतर म्हणजे डूचा फॉर्म लिहिल्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, तर वाक्यामध्ये सब्जेक्ट जे काही दिलेलं आहे तेच आपल्याला लिहायचं. वाक्यामध्ये सब्जेक्ट काय आहे, तर ही. व्हॉट डीड ही. मग आधी सांगितल्याप्रमाणे आपण डूचे फॉर्म्स ज्यावेळेस घेतो त्यावेळेस सब्जेक्ट लिहिल्यानंतर काय करायचं आपल्याला, वर्ब जे काही वाक्यात दिलेलं असेल त्याचा फर्स्ट फॉर्मच लिहायचा आहे. मग केप्टचा फर्स्ट फॉर्म काय आहे, तर कीप. कीप, केप्ट, केप्ट. मग वेअर डीड ही कीप हिज बुक असा प्रश्न तयार होतो. आणि त्याचा आन्सर काय मिळतं, तर अंडरलाईन केलेला जो काय पार्ट होता, इन हिज बॅग, म्हणजे त्याने त्याचं पुस्तक कुठे ठेवलं, तर बॅगच्या आत. असा आन्सर आपल्याला मिळतं. या पद्धतीने आपल्याला काय करायचे, तर WH टाईप क्वेश्चन्स सोडवायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.